सी आजचा आपला सब्जेक्ट आहे हिस्ट्री. फर्स्ट लेसन आहे हिस्ट्रीचं. तो लेसनचं नाव आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री, ज्याला मराठीमध्ये म्हणतात इतिहासाची साधने. हा आपला फर्स्ट पार्ट आहे. याचे 3-4 पार्ट्स बनतील, ते हळूहळू आपण एक एक करून शिकूया. आता हिस्ट्री बद्दल आपण बरंच काही शिकलो. फोर्थ पर्यंत शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप वगैरे 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 हे जे ग्रेट लोक होऊन गेले, ग्रेट थोर व्यक्ती होऊन गेल्या, त्यांचा आपण इतिहास शिकलो. त्यांनी काय केलं, कसं केलं, महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा प्रत्येकाने आपापल्या भागासाठी कसं हे केलं. जे स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावरती कसं राज्य केलं, मग आपल्या लोकांनी, क्रांतिकारकांनी त्यांचा कसा विरोध केला, गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, या सर्वांबद्दल आपण शिकलो. हा होता इतिहासाचा भाग, हा लोकांविषयी इतिहास होता. त्याच्यानंतर आपण हेही शिकलो की 5th पासून 6th पर्यंत, 7th पर्यंत आपण हे शिकलो की हिस्ट्रीमध्ये काय की मानव कसा निर्माण झाला, मीन्स मानव आधी काय होता, हजारो करोडो वर्षांपूर्वी मानव कसा होता पूर्वी. मग त्याच्यामध्ये हळूहळू इव्होल्युशन होऊन किंवा उत्क्रांती होऊन त्याच्यामध्ये काय फरक झाले, कसे फरक झाले, तो कुठे राहायचा, मग त्याने शेती कशी करायला सुरुवात केली, तो काय अन्न खायचा, या सगळ्या गोष्टी आपण इतिहासात शिकलो. हे झालं मानवाची हिस्ट्री झाली. आता आपण शिकणार आहोत की जी हिस्ट्री, आता हिस्ट्री हा सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे. एखाद्याला जर इंटरेस्ट निर्माण झाला तर तो याच्यामध्ये करिअर निर्माण करू शकतो, स्वतःचं करिअर. याच्यामध्ये करिअर आहे, याच्यामध्ये खूप मोठमोठे जॉब्स आहेत, याच्यामध्ये बिझनेस आहेत. लक्षात ठेवा, हिस्ट्रीवर आधारित बिझनेस सुद्धा आहे. जर तुम्हाला हिस्ट्रीची प्रॉपर जाण असेल तर तुम्ही हिस्ट्रीवरती आधारित बिझनेस करू शकता. जसं की तुम्हाला एक साधा सिंपल उदाहरण सांगतो. तुम्ही एक हिस्ट्री चॅनल म्हणून आपला एक चॅनल आहे, त्याच्यावरती पॉन स्टार हा एक PAW सी हिस्ट्री चॅनल आहे, हिस्ट्री चॅनल राईट. त्याच्यामध्ये PAWN पॉन स्टार्स म्हणून एक प्रोग्राम येतो, साधारण आय थिंक रोज 10 किंवा 10:30 येतो संध्याकाळी, किंवा इतर वेळी सुद्धा असतो. पॉन स्टार्स, पॉन म्हणजे काय तर गहाण ठेवणे, वस्तू गहाण ठेवणे. आता गहाण ठेवणे म्हणजेच काय तर बऱ्याचशा लोकांना पैशांची गरज लागते बऱ्याच वेळा, आणि त्याच्याकडे पैसे नसले की ते काय करतात, आपल्याकडच्या किमती वस्तू गहाण ठेवतात. किमती वस्तू, आता किमती वस्तू म्हणजे काय, सोनच नाही. आपण सोन्याला खूप, इंडियन लोक आहेत ना, सोन्याला खूप महत्व देतो. पण जर फॉरेन कंट्रीज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ती लोक, त्यांच्यासाठी मौल्यवान वस्तू म्हणजे कोणत्या, ज्या जुन्या वस्तू, अँशियंट प्राचीन वस्तू असतात. जसं की बघा इथे काही चित्र तुम्हाला दिले, मग ते चित्र पण असतील, कॉइन असतील, एखादं भांड, एखादी वस्तू असेल, राईट, काही असेल. मोठे फेमस लोक आहेत त्यांचे पिक्चर्स असतील, त्यांची साईन असेल. अशी ज्या अतिशय मौल्यवान वस्तू, ह्या जितक्या जुन्या होत जातील तेवढी त्यांची किंमत खूप वाढते. आणि ह्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आपल्याकडे महत्व नाही. आपल्याकडे लोक फिरायला जातात हे हिस्टॉरिकल प्लेसेस वरती, आणि तिथे खडूने, दगडाने, झाडांवरती इकडे तिकडे सगळी वाट लावून ठेवतात. आपल्याकडची महाराष्ट्रीयन किंवा आपले इंडियन लोक असे आहेत, पण ते लोक जपतात या सगळ्या गोष्टींना. आणि त्याच वरती आधारित तो पॉन स्टार्स हा एक प्रोग्राम पहा, अतिशय सुंदर शिकण्यासारखा प्रोग्राम. मी बऱ्याच वेळा तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड किंवा तुमचं ज्ञान वाढवणारे असे काही प्रोग्रामची नावं पण सांगत जाईल. त्या प्रोग्राम मधून तुम्हाला काय शिकायला मिळेल हे सुद्धा सांगत जाईल. ते प्रोग्राम नक्की पहा. हे जे तुम्ही हे प्रोग्राम जेव्हा पाहता डेफिनेटली तुम्हाला जाणीव होईल, माहिती होईल. आता हा पॉन स्टार्स हा जो प्रोग्राम आहे, याच्यावर हा कशावरती, तो लोक त्यांच्याकडे येतात, वस्तू गहाण ठेवतात, त्यांना जर पैसे किंवा विकतात. काही लोक काय असतात, कलेक्ट करतात, वस्तू जमा करण्याचा छंद असतो त्यांना. मग हे छंद जोपासतात, वस्तू जमा करतात, तिकीट्स वगैरे असतात जुने वगैरे. आणि खूप वर्षानंतर अतिशय जास्त उशीर झाला आणि त्यांना लक्षात आलं की अरे हा, मार्केटमध्ये आता याची खूप चांगली प्राइस मिळू शकते. मग ते काय करतात, प्राइस वाढली की मग त्या वस्तू विकतात. अशाच्या या गोष्टींवरती आधारित तो पॉन स्टार्स हा प्रोग्राम आहे. तिथे लोक येतात, विकतात, काही लोक विकत घ्यायला येतात.
मग ते कसं करतात, हे सगळं हिस्ट्रीवरती अवलंबून आहे. आता जी व्यक्ती तिथे ज्यांचं ते दुकान दाखवलेलं आहे त्या व्यक्तीला हिस्ट्रीची जाणीव असायला पाहिजे, त्याला माहिती असायला पाहिजे. जर माहिती नसेल तर कोणीही येईल आणि त्यांना उल्लू बनून जाईल, वेड्यात काढून जाईल, त्यांचं नुकसान होईल, नकली वस्तू विकून जातील. म्हणून हा सुद्धा खूप मोठा बिझनेस आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा हा बिझनेस आहे, लक्षात ठेवा. त्याला म्हणतात अँटिक वस्तू. अँटिक वस्तू म्हणजे काय, प्राचीन वस्तू असतात त्या विकण्याचा. तो लक्षात ठेवा. मला हे सांगण्याचा काय उद्देश होता की हिस्ट्री या विषयाला कमी नका समजू. हिस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांना वाटतं, बऱ्याच स्टुडंट्सला वाटतं, पालकांना वाटतं, अरे करिअर कशात आहे, सायन्स केलं की करिअर आहे, आपलं काय म्हणतो आपण, इंजिनिअरिंग केलं की करिअर आहे, एखादा डिप्लोमा केला की मग त्यामध्ये करिअर आहे, कम्प्युटर्स मध्ये करिअर आहे, सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये करिअर आहे. जिओग्राफी मध्ये मी तर बोलेल की सगळ्याच करिअर विषयांमध्ये तुम्ही कोणत्या विषयात इंटरेस्ट घेता, पुढे त्या विषयात तुम्ही पुढचं शिक्षण घ्या, तुम्हाला बरोबर मार्ग सापडेल आणि खूप चांगलं करिअर करू शकाल. राईट, फाईन. ओके, आता ह्या पार्ट्स मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर हा जो इतिहास आहे, ठीक आहे, इतिहास आहे. इतिहासात शिवाजी महाराज होते, शिवाजी महाराजांनी काही पत्र लिहिले, काही वस्तू होत्या, रायगड होता, वगैरे वगैरे वगैरे. तिथे अशा अशा घटना घडल्या, अफजल खान आला, त्याला शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला, वगैरे 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 बऱ्याचशा गोष्टी. तसं तानाजी आहे, तानाजी मालुसरे यांनी पन्हाळागड जिंकला, राईट. त्यासाठी त्यांनी काय काय केलं, स्वतःचा जीव कसा गमवला वगैरे, हे जे आपण सगळं ऐकतो. पण मग आपण ऐकतो म्हणून ते खरं मानायचं का, तर नाही. इतिहास कशाला म्हणतात, इतिहास याला नाही म्हणत की बाबा रे हा कोणीतरी आपल्या जुन्या पुराण्या लोकांनी सांगितलं आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला. नो, काही गोष्टी फक्त अशा अफवा पण असू शकतात, राईट. तर काही गोष्टी अशाच नुसत्या कल्पना पण असू शकतात, काल्पनिक असू शकतात, इमॅजिनरी असू शकतात. मग त्याच्यावरती सगळ्यांनी इतिहास म्हणून विश्वास ठेवायचा का, नाही. इतिहास म्हणजे काय, इतिहास हे एक शास्त्र आहे. इट इज अ सायन्स. हिस्ट्री इज अ सायन्स. आणि हे हिस्ट्री आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की हे खरोखर असं होतं का, मग त्याचे पुरावे गोळा करावे लागतात. मग हेच आपल्याला ह्या लेसन मध्ये शिकायचं. बघा, त्याचबद्दल आता आपण पुढे बोलूया. बघा, वी हॅव स्टडीड द सोर्सेस ऑफ अँशियंट अँड मिडिव्हल इंडियन हिस्ट्री. म्हणजे प्राचीन, अतिशय प्राचीन काळचा आणि मध्ययुगीन काळचा. आता जो आपला नंतरचा होतो मॉडर्न हिस्ट्री, त्याच्या पूर्वीचा, मॉडर्न हिस्ट्रीच्या आधीचा मध्ययुगीन काळातला म्हणजे मिडिएव्हल इंडियन हिस्ट्री म्हणतो, याबद्दल आपण पाहिलंय 6-7 पर्यंत. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी द सोर्सेस ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री. जी मॉडर्न इंडियन हिस्ट्री म्हणजे मिडिएव्हलच्या नंतरचा जो भाग आहे, म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या नंतरचा जो काळ आहे, त्याला म्हणतात मॉडर्न हिस्ट्री, म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास. तर ह्या संदर्भातला आपण काय करणार आहोत, त्याच्या साधनांचा, इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत. राईट, स्टडी ऑफ सोर्सेस. सोर्सेस म्हणजे काय, साधने. की म्हणजे अशी कोणती साधने आहेत की त्याच्यातून आपण हिस्ट्री बद्दल माहिती मिळवू शकतो, हिस्ट्रीच्या बाबत पुरावे गोळा करू शकतो. राईट. त्यानंतर आता हिस्टॉरिकल सोर्सेस. आता हिस्टॉरिकल सोर्सेस म्हणजे काय, इतिहासाची ही जी साधने आहेत, तर ही साधने कोणत्या कोणत्या प्रकारची असतात, तर त्यामध्ये असतात एक काय, मटेरियल. मटेरियल म्हणजेच त्याला म्हणतात भौतिक. आता भौतिक किंवा मटेरियल म्हणजे काय, तर वस्तूंच्या स्वरूपात, जागांच्या स्वरूपात, वेगवेगळे प्लेसेस, वस्तू, राजवाडे वगैरे जे असतात बांधलेले, पॅलेसेस, राईट, किल्ले वगैरे आहेत, यांना भौतिक, ज्यांना आपण पाहू शकतो, ज्यांना आपण हाताळू शकतो, त्यांना म्हणतात भौतिक किंवा मटेरियल सोर्सेस किंवा भौतिक साधने. त्यानंतर काही असतात लिखित, म्हणजेच रिटर्न, जे लिखित स्वरूपात असतात. आता शिवाजी महाराजांनी कुणाला तरी काहीतरी पत्र लिहिलं होतं, तर लिखित स्वरूपात, मग त्याचे पुरावे वगैरे, हे पुरावे असतात ते. त्यानंतर ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेस म्हणजे काय, तर मौखिक. मौखिक साधने म्हणजे काय, की कुणीतरी आपल्याला तोंडी सांगितले. आता काही इतिहासाचा भाग किंवा इतिहासाच्या काही गोष्टी अशा असतात की त्याची, जसं आता आपण तानाजी बद्दल बोलूया. तानाजी मालुसरे यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांनी कसं
गड जिंकला, किंवा आपण बाजीप्रभू देशपांडेंबद्दल जर म्हटलं तर बाजीप्रभूंनी कशी पावनखिंड लढवली, त्यांना त्या पावनखिंडीला त्यांचं नाव दिलं गेलं, राईट. शिवाजी जोपर्यंत पोहोचत नाहीत विशाळगडावरती तोपर्यंत ते लढत राहिले, स्वतःचा जीवाची पर्वा नाही केली त्यांनी. मग ह्या सगळ्या गोष्टी, आता ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी कॅमेरे होते का, की बाबा हा चला हे रेकॉर्डिंग करून ठेवलं. आता जसं तुम्ही युट्यूबसाठी शॉर्ट्स बनवता किंवा टिकटॉक साठी वगैरे व्हिडिओज बनवता, तर त्यावेळी असे थोडे होते कॅमेरेज वगैरे, काही नव्हतं त्यावेळी. मग त्यावेळची समजा त्या बाजीप्रभू देशपांडेंबरोबर एखादा सैनिक जो होता तो त्याच्यानंतर वाचला, तो नंतर घरी आला सुखरूप, मग त्यांनी इतर लोकांना सांगितलं, मग इतर लोकांनी ते इतरांना सांगितलं, असं सांगत 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 ते आपल्यापर्यंत पोहोचलं किंवा इतिहासकारांपर्यंत पोहोचलं, बरोबर. मग त्यांनी त्या गोष्टी लिहून ठेवल्या आणि त्या आपल्यापर्यंत आज शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचतात. मग अशा ज्या गोष्टी असतात त्याला म्हणतात मौखिक किंवा ओरल sources, right? मग similarly sources based on modern technology such as audio, right, video. आता आताच्या काळात तर सर्व काही उपलब्ध आहे, ऑडिओ व्हिडिओ सर्व आहे. आता जर तुम्ही काही व्हिडिओ जर काढून ठेवले कुठेतरी काहीतरी महत्वाच्या प्रसंगाचे, तर पुढे जाऊन ते इतिहासाचा एक सोर्स बनू शकतात. समजा तुम्ही रस्त्याने चाललेत, रस्त्याने जाताना समजा तुमच्या शेजारून पंतप्रधान मोदी गेले आणि त्या पंतप्रधान मोदींनी तुमची भेट झाली, तुमच्याशी बोलले, तुमच्याशी हस्तांदोलन केलं, म्हणजे शेक हँड वगैरे केला, तुम्ही काहीतरी म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं त्याच्याबद्दल तुमचं कौतुक केलं, हे सगळं जर तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलं तर त्याच्यामधला जो व्हिडिओ आहे, त्याच्यामधला जो ऑडिओ आहे, हा झाला त्याचा पुरावा की येस बघा माझ्या आयुष्यात अशी घटना घडली आहे, ही हिस्ट्री आहे माझ्या आयुष्याची, ही झाली तुमच्या आयुष्याची हिस्ट्री, राईट. मग तुम्ही तो पुरावा दाखवणार. तर आत्ताच्या काळात आपण या सगळ्या सोर्सेसला वापरू शकतो, राईट. त्याच्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल, म्हणजेच आता सुद्धा बघा आपण शिकतोय, तर एक प्रकारे आपण ऑडिओ आणि व्हिज्युअल म्हणजे तुम्हाला ऐकायला पण येतं आणि पाहायलाही मिळते. तर ही सगळी त्याला मराठीमध्ये म्हणतात ऑडिओ व्हिज्युअल, म्हणजे दृक श्राव्य. दृक म्हणजे पाहणे, श्राव्य म्हणजे ऐकणे, जे पाहता येतं आणि जे ऐकता येतं, अशी ही काही साधने आहेत. तर या सगळ्या साधनांबद्दल आपण शिकूया, राईट. हे कोणती कोणती साधनं आहेत, काय काय आहे, डिटेल्ड मध्ये आपण शिकणार आहोत. पुढे जाऊया, पुढचा पाठ. हे बघा, हे आहे काय, तुमच्या पुढे एक पिक्चर आलाय. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल की हे आहेत हिस्ट्रीचे सोर्सेस, म्हणजे वेगवेगळी ठिकाणं आहेत. तुम्हाला दिसत असेल एक वेगवेगळे, जसं हे ठिकाण आहे. त्यानंतर आपण बोलतो काय रिमेन्स ऑफ शिपरेक्स, जसं काही जहाज बुडतात वगैरे त्यांचे अवशेष, जसं आपण टायटॅनिक बद्दल ऐकलंय, राईट. त्याच्याबद्दल पिक्चर्स पाहिलेत, नॅशनल जिओग्राफी डिस्कवरी वरती पाहिलंय. स्टॅच्यूज असतात, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन्स असतात, राईट. त्याच्यानंतर प्रिझर्व्ह बॉडीज असतात. इजिप्तमध्ये असं म्हणतात की काही बॉडी जे आहेत, जे मेलेले व्यक्ती आहेत, प्रख्यात प्रसिद्ध व्यक्ती, राजा वगैरे, त्यांच्या बॉडीज जपून ठेवले आहेत. हजारो वर्षापूर्वीची एक बॉडी आहे, इंग्लंडमध्ये पण आहे, राईट. सर त्या जपून ठेवलेल्या बॉडीज ज्या असतात ते फोटोग्राफ्स असतात, रेकॉर्डिंग रिकन्स्ट्रक्शन असतात, राईट. जसं आपलं नाशिकमध्ये जर तुम्ही गेलात तर काळाराम मंदिर आहे, सीता गुंफा आहे, हे ऐतिहासिक ऐतिहासिक साधने आहेत. कपालेश्वर मंदिर आहे आपल्या नाशिकमध्ये जर पाहिलं आपण तर. तसंच अँशियंट इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, कोरून ठेवलेले लेख असतात, काही दगडांवरती कोरलेले असतात, तर काही तांब्याच्या पत्रांवरती लिहिलेले असतात. तर हे सगळे जे आहेत, या सगळ्या ज्या आहेत याला म्हणतात, हे आहेत सोर्सेस, हिस्ट्रीचे सोर्सेस. आणि याच्यावरून आपल्याला काय कळतं, हिस्ट्री बद्दलची माहिती आणि पुरावे सापडतात. याच्यात पुढचा पाठ बघूया आपण. आता हिस्ट्रीची आपण पहिला पार्ट बघणार आहोत. हिस्ट्रीचे जे सोर्सेस आहेत, या सोर्सेस मधला पहिला भाग आहे तो म्हणजे भौतिक साधने, म्हणजेच मटेरियल सोर्सेस. मी मगाशी सांगितलं भौतिक साधने किंवा मटेरियल सोर्सेस म्हणजे काय, तर जे आपल्याला दिसतात, ज्यांना आपण पाहू शकतो, हाताळू शकतो, अशा सगळ्याला मटेरियल किंवा भौतिक साधने किंवा सोर्सेस असं म्हणतात. आता या मटेरियल सोर्सेस मध्ये काय काय येतं बरं, तर वेगवेगळे ठिकाणे येतात, प्लेसेस, राईट. ब्रिजेस येतात, ब्रिज म्हणजेच पूल. जसं कलकत्त्याला गेलात तर आज तिथला हावडा ब्रिज आजही फेमस आहे.
फार पूर्वी बांधलेला आहे, इंग्रजांच्या काळात तो बांधलेला आहे, ऐतिहासिक आहे तो. लोक कलकत्त्याला गेले की डेफिनेटली तो हावडा ब्रिज बघायला जातात, राईट. स्टॅच्यूज आहेत, वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत, आपण बघतो आयफेल टॉवर किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आता आपल्याकडे आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा टॉवर झालेला आहे, हाही त्याचपैकी एक झाला, राईट. काही काळानंतर तो एक इतिहासाचा भागच होता. त्यानंतर मेमोरियल्स आहेत, मेमोरियल्स म्हणजे वेगवेगळी ठिकाणं आहेत, राईट. त्यानंतर बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंग्स म्हणजे मोठमोठ्या वास्तू, जे जसे राजवाडे आहेत, ज्याला पॅलेसेस म्हणतो आपण, राईट, ते आहेत राजवाडे. जसं तुम्ही पुण्याला गेलात तर पुण्याला माधवराव पेशवांचा वाडा आहे, आजही आहे, लोक बघायला जातात तिथे. आपल्या इथे जर गेलात, आपल्या इथे नाशिकमध्ये भगूरला जर गेलात तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर अजूनही जतन करून ठेवलेलं आहे, तेही बघायला लोक जातात. बऱ्याच जणांना तर माहित पण नाहीये. बऱ्याच जणांनी ते, तुम्ही नाशिकमध्ये राहून तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलंही नसेल ते. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर आहे, तिथे त्यांच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत, राईट. शिर्डीला आपण गेलो तर साईबाबांचं ठिकाण आहे, हा धार्मिक भाग झाला, पण तिथे साईबाबांचं ठिकाण आहे, त्यांची समाधी आहे, तो वाडा जो बांधलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे, राईट. कॉइन्स असतात, वेगवेगळे कॉइन्स म्हणजे नाणी जे असतात, जुन्या पुराण्या नाणी जे आहेत, काही सोन्याची नाणी असतात, काही चांदीची, काही तांब्याची असतात, पण त्या जितक्या जुन्या त्या किमती पण असतात. आणि ही काय असतात तर सोर्सेस असतात, म्हणजे साधनं असतात इतिहासाची, त्याच्यावर आपल्या इतिहासाबद्दलची माहिती मिळते, की त्यावेळी कशा प्रकारचं, कशा पद्धतीने लोक वागत होते, बऱ्याचशा गोष्टी मिळतात, त्यांची लिखाणाची भाषा काय होती, किंवा त्यांच्यावरचं आर्किटेक्चर कसं होतं, वगैरे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला मिळतात, त्याची पुरावे त्याच्यातून मिळतात आणि आपल्याला समजतं त्याबद्दल. तर ही सगळी आहेत मटेरियल सोर्सेस, राईट. याला म्हणतात भौतिक साधन. पुढे पाहूया आता ह्याच्यातले एक 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 आपण पाहूया, एक एक पार्ट पाहूया या व्हिडिओमध्ये, राईट. पहा, भौतिक साधनांमधले पहिला पार्ट आहे आपला बिल्डिंग्स अँड प्लेसेस. पहिला पार्ट आहे आपला बिल्डिंग्स अँड प्लेसेस. म्हणजेच काय तर इमारती व वास्तू. इमारती व वास्तू. वास्तू म्हणजे काय तर मोठमोठ्या, तेच मोठमोठ्या जे पॅलेसेस असतात, राजवाडे वगैरे जे आहेत, यांना वास्तू असं म्हणतात. तर आता आपण एक एक पाहूया बघा. The period of modern Indian history is believed as period of European, especially the British rulers and governors of princely states. म्हणजे काय की आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, हा जो पिरियड जो आहे, हा जो कालखंड आहे, हा कालखंड म्हणजे काय, युरोपीय, म्हणजे जेव्हापासून ब्रिटिशांनी संपूर्ण जगावरती राज्य करायला, त्यांच्या कॉलनीज वगैरे बनवायला सुरुवात केली, त्यांच्या वसाहती बनवायला सुरुवात केली, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या खंडांमध्ये म्हणजे कॉन्टिनेंट्स मध्ये जाऊन, राईट. तर तिथे काय केलं त्यांनी आपलं, मग त्यावेळची जी हिस्ट्री आहे त्याला म्हणतात साधारण मॉडर्न इंडियन हिस्ट्री, म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास या कालखंडाला बोलतात. इथे संस्थानिकांचा कारभार. आता प्रिन्सली स्टेट्स म्हणजे काय, संस्थानिक, प्रिन्सली स्टेट्स नीट समजून घ्या, संस्थानिक किंवा प्रिन्सली स्टेट्स म्हणजे काय. तर जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी काय केलं, भारतावरती राज्य म्हणजे तिकडच्या राजांना हरवून टाकलं, राजांना हरवलं आणि त्यांची जी जागा आहे, त्यांचं जे प्रदेश जो आहे, त्यांचा जो रिजन आहे, तो आपल्या ताब्यात घेतला. पण आता प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशांना स्वतः राहून काम करणं शक्य नव्हतं, एवढी लोक आणणार कुठून, त्यांची लोक कुठून आणणार काम करायला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की बाबा रे, तू आता इथला राजा नाही राहणार. त्या राजाला जिंकल्यानंतर, म्हणजे त्या राजाला जिंकून घेतल्यानंतर त्यांना काय सांगायचे की तू इथला राजा नाही राहणार, तू आमच्यासाठी काम करणार, आमचा एक नोकरच, एक प्रकारचा नोकरच, पण त्याला काय म्हणायचे, संस्थानिक म्हणायचे. त्याला तो प्रदेश त्याच्या देखरेखीखाली ठेवायचे, त्याच्या कंट्रोलमध्ये राहायचा, तो बाकीचा राज्यकारभार वगैरे करायचा, आणि त्या बदल्यात त्याला जे काही ब्रिटिश सरकार वगैरे ठरवायचे ते त्याला द्यायचे. जसं की तुम्ही लगान पिक्चर पाहिला असेल, की लगानमध्ये काय काय स्टोरी दाखवली, की तिथले शेतकरी जे असतात तिथे बरेच वर्ष पाऊस पडलेला नसतो, मग ब्रिटिश सरकार काय करतं तर तिथलं शेतसारा, म्हणजेच काय, शेतीवरचा टॅक्स हा वसूल करायचे. आम्हाला माहित नाही तुमचं काही हो, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, तुम्हाला शेतसारा म्हणजेच शेतीवरचा टॅक्स हा द्यावाच लागेल, अशी तिथली परिस्थिती असायची. मग एक दिवस तो आमिर खान त्यांना
त्यांच्याशी पैज लावतो की ठीक आहे बाबा, म्हणजे असं काहीतरी होतं. मग तो म्हणतो की त्यांच्यामध्ये त्या इंग्रजामध्ये तो इंग्रज अधिकारी वगैरे त्यांच्यामध्ये बोलणं होतं की ठीक आहे, आम्ही तुझं 3 वर्षांचा लगान माफ करेल, म्हणजे 2 वर्षांचा लगान माफ करेल. लगान म्हणतात त्याला, शेतसारा म्हणजेच लगान, टॅक्स, शेतीवरचा टॅक्स. हा जो टॅक्स आहे मी तुला पूर्ण माफ करेल 2 वर्षांचा, पण तुम्हाला क्रिकेटमध्ये जिंकून दाखवा लागेल. जर तुम्ही क्रिकेटमध्ये आम्हाला हरवलं तर तुम्हाला ते माफ होईल. आणि क्रिकेट ब्रिटिशांचा खेळ, हा भारतीयांचा नव्हता, पण तरी सुद्धा तो जो हिरो जो आहे आपला आमिर खान, त्याच्यामध्ये जे दाखवलेलं भुवन त्याचं नाव आहे, तो भुवन काय करतो की येस मी करेन. बरोबर. मग आता त्यावेळी तिथला जो राजा असतो, तो राजा म्हणजेच तो संस्थानिक, की त्यावेळी त्या एरियाचा कारभार ज्याच्याकडे असतो तो संस्थानिक पण असतो, त्याला राजाच म्हणायचे सर्व. तर त्या राजाला सुद्धा ब्रिटिशांकडेच हाजी हाजी करावं लागायचं. तर अशांना संस्थानिक, म्हणजे हे मी उदाहरण का दिलं की त्याच्यामध्ये तो लगान जर मूवी पाहिला तर तुम्हाला संस्थानिक म्हणजे काय ते पाहायला मिळेल तुम्हाला, तो संस्थानिक. पण त्या राजाचं काहीच चालत नाही, चालतं ते ब्रिटिशांचं. तर असे ते संस्थानिक होते, त्याला प्रिन्सली स्टेट्स वगैरे म्हणतात. राईट. मग असे जे प्रिन्सली स्टेट, ह्या वेळेचा जो त्यावेळेचा जो राज्यकारभाराचा जो काळ आहे त्याला म्हणतात मॉडर्न इंडियन हिस्ट्री. राईट, किंवा आधुनिक भारताचा इतिहास. मग इथे पाहता ह्या पिरियडमध्ये किंवा ह्या कालखंडात, या कालावधीमध्ये काय काय गेलं, वेगवेगळे बिल्डिंग्स, मोठमोठ्या बिल्डिंग्स म्हणजे इमारती, ब्रिजेस म्हणजे पूल, रोड्स म्हणजे वेगवेगळे रस्ते, वॉटर सप्लाय सिस्टीम म्हणजे काय, पाणी पुरवठ्याचे हे आहेत, पाणपोया, कारंजा यासारख्या वस्तू, यासारख्या गोष्टी ज्या आहेत, पाणी पुरवठ्याची साधने जी आहेत, फाउंटेन्सची आहेत, फाउंटेन्स म्हणजेच कारंजी वगैरे, ह्यांची निर्मिती केली गेली, यांची निर्मिती केली. बरोबर. दिस बिल्डिंग्स इन्क्लूड गव्हर्नमेंट ऑफिसेस. आता या बिल्डिंग्स मध्ये काय काय येतं, त्यावेळची गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, त्यांचे राहण्याची ठिकाणं आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेस. जर तुम्ही मुंबईला गेलात आणि खास करून जर तुम्ही शिवछत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे सीएसटी म्हणतात, पूर्वी त्याला व्हीटी म्हणायचे, जर तुम्ही तिथे गेलात तर गेटवे ऑफ इंडिया आहे, हे त्या काळात बांधलं. ताजमहल हॉटेल जे आहे हे त्या काळात ब्रिटिशांनी बांधलेलं हॉटेल आहे, त्यावेळेचं आहे. ते आपलं गेटवे ऑफ इंडिया त्या काळात बांधलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या शेजारीच एक म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी म्युझियमच आहे, ते सुद्धा आहे तिथे. सगळ्याच्या बऱ्याचशा बिल्डिंग आहेत त्या तिथे ब्रिटिशांच्या काळातल्या बिल्डिंग आहेत. लगेच बिल्डिंग बघितल्या बघितल्या कळतं की ब्रिटिशांच्या काळातल्या बिल्डिंग आहेत. जसं आपल्या इथे नाशिकला जर गेलं तर जुनी महानगरपालिका जी मेन रोडला आहे, ती जी बिल्डिंग आहे ती सुद्धा ब्रिटिशांच्या काळातली आहे. राईट. तर असे जे बिल्डिंग आहेत ब्रिटिशांच्या काळात बनलेल्या, तर मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, काही काही ऑफिसेस आहेत. राईट. सो ही ऑफिसेस किंवा त्याच्यानंतर त्यांची राहण्याची ठिकाणं आहेत. राईट. कोणाची, तर ऑफिसर्सची, त्यांच्या लिडर्स, नेत्यांची वगैरे. राईट. रिव्होल्युशनरीज म्हणजे क्रांतिकारकांची, जसं आपलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर आहे. राईट. पॅलेसेस, तुम्ही मोखाडा जे आहे आपलं, मोखाडा म्हणजे आपलं जवाहर मोखाडा, या साईडला एक मोठा पॅलेस, भव्य पॅलेस आहे तिथे. जर तुम्ही कधी चान्स मिळाल तर पाहायला जा, अतिशय भव्य असाच असतो, पाहायला जाऊ शकता, तुम्ही पाहू शकता. अशी पॅलेसेस म्हणजे राजवाडे आहेत, त्यावेळेचे जे राजे वगैरे आहेत त्यांचे. राईट. प्रिन्सली स्टेट्स आहेत म्हणजेच संस्थानिकांची ठिकाणं, संस्थानिक वगैरे आहेत, किल्ले आहेत. नंतर प्रिझन्स, जी तुरुंग आहेत, प्रिझन्स म्हणजे तुरुंग, तर तुरुंग आहेत, ही तुरुंग सुद्धा आहेत की जी काय आहेत, बिल्डिंगच आहेत एक प्रकारच्या. ही सुद्धा आपली मटेरियल सोर्सेस आहेत हिस्ट्रीची. राईट. आता याच्यामध्ये काय आणखी पुढे, तर अमंग दीज मॉन्युमेंट्स, मॉन्युमेंट्स म्हणजे काय, त्या वास्तू, वास्तू म्हणजे ज्या बांधकाम केलेल्या ज्या वास्तू असतात त्यांना, या वास्तूंपैकी, वास्तू म्हणजेच काय, तर इमारती. बरोबर, भव्य इमारती, तर त्यांना मॉन्युमेंट्स म्हणतात इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवा, वास्तू, मॉन्युमेंट्स, लक्षात ठेवा सर्वांनी. सो मॉन्युमेंट्स मीनिंग बिल्डिंग्स आर इंटॅक्ट इव्हन टुडे. आता ही जी पूर्वी बांधलेली जी वास्तू आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, त्या आजही इंटॅक्ट म्हणजे काय, आजही जशाच्या तशा आहेत, आजही अगदी सुस्थितीत आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही. मी तुम्हाला मागाशी उदाहरणं दिली जी मुंबईची आहेत, तर अशी काही उदाहरणं आहेत, ती त्यापैकीच आहेत. तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पहा, अजून जसंच तसं आहे, ब्रिटिशांच्या काळात बांधलं गेलेलं आहे. त्याच्या शेजारी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून आहे, तेही तसंच तसं आहे, त्याच काळातलं बांधकाम आहे. अशी बरीचशी बांधकामं आहेत, किल्ले आहेत, ही जशीच्या तशी म्हणजे इंटॅक्ट आहेत आजही.
बरोबर. सम आर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल मॉन्युमेंट. त्यांच्यापैकी काही काही ना आपण नॅशनल मॉन्युमेंट्स म्हणजेच काय राष्ट्रीय स्मारके म्हणून त्यांना घोषित केलं गेलं. जसं आपण पाहतो 26 जानेवारीला काय होतं, 26 जानेवारीला कुठे होतं सगळं, जी परेड वगैरे होते ते दिल्लीला होते ना. लाल किल्ला जो आहे दिल्लीचा तो पण एक राष्ट्रीय स्मारक म्हणून आहे, हुतात्मा स्मारक आहे. तर काही बिल्डिंग ह्या स्मारक म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो नॅशनल मॉन्युमेंट्स म्हणून घोषित केली आहे. व्हेरॅज सम आर कन्व्हर्टेड इनटू म्युझियम्स. तर काही बिल्डिंग्स काही काही वस्तूंचं म्युझियम बनवलं गेलं. जसं की जर तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की तुम्हाला एक्स्ट्रा माहिती ही पुस्तकात नाहीये, काही माहिती आहे काही माहिती नाहीये. जसं की तुम्ही जर कोल्हापूरला गेलात, कोल्हापूरला तुमच्यापैकी बरेच जण गेले असतील, महालक्ष्मी मंदिर फेमस आहे, महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो. तर याच्या पुढे जर कधी कोल्हापूरला गेलात तर डेफिनेटली मी सांगतो त्या ठिकाणीचा कोल्हापूरला शाहू महाराजांचा मोठा पॅलेस आहे, मोठा राजवाडा आहे. तर हा राजवाडा त्यांची संग्रहालय वस्तू संग्रहालय केलेलं आहे, म्युझियम बनवलेलं आहे. असे बरेचसे राजवाडे आहेत, बरेचशा बिल्डिंग आहेत, त्यांचं काय केलंय, त्यांचं रूपांतर म्युझियम मध्ये केलेलं आहे, म्हणजेच वस्तू संग्रहालयात केलेलं आहे. तिथे आपण जाऊ शकतो. त्या काळच्या तिथे जर तुम्ही गेलात तर शाहू महाराजांनी वापरलेल्या त्यांच्या काळातल्या ज्या तलवारी आहेत, चिलखत आहे, हे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मुंबईचं जे तुम्हाला बोललो की शिवाजी छत्रपती महाराज जे म्युझियम आहे तिथे जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्ही शिवाजी महाराजांचा बिचवा, शिवाजी महाराजांची तलवार वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. अशा गोष्टी तिथे तुम्हाला म्युझियम्स मध्ये पाहायला मिळतात. बरोबर. आता याच्यातले काही एक्झाम्पल्स दिले बघा. सेल्युलर जेल इन अंदमान. सेल्युलर जेल इन अंदमान म्हणजे काय, अंदमान इथलं सेल्युलर जेल. वाईल व्हिजिटिंग दी, आता म्हणजे काय, त्याचं म्युझियम बनवण्यात. जे सेल्युलर जेल आहे अंदमानचं याचं आता म्युझियम मध्ये रूपांतर केलं, ते जेल नाही राहिलं तर त्याचे म्युझियम बनवले. बरोबर. वाईल व्हिजिटिंग दीज साइट्स वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट कंटेम्पररी हिस्ट्री. आता ह्या जेव्हा गोष्टींना वस्तूंना आपण वास्तूंना भेटी देतो तेव्हा आपला त्यावेळेची हिस्ट्री जी आहे त्या काळची तत्कालीन त्याला म्हणतात. कंटेम्पररी म्हणजे काय, तर कंटेम्पररी म्हणजे तत्कालीन, तत्कालीन म्हणजे काय, त्या काळातील. तर त्या काळातील इतिहासाची आपल्याला माहिती मिळते. त्या काळातील मगाशी जसं मी म्हटलं आर्किटेक्चर, आर्किटेक्चर म्हणजे काय, वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र म्हणजे काय, बिल्डिंग्स कशा बांधल्या जायच्या, त्या बिल्डिंगसाठी काय मटेरियल वापरलं जायचं, त्यासाठी काय टेक्निक्स वापरल्या जायच्या, याला म्हणतात आर्किटेक्चर. तर त्या काळी काय आहे बघा, त्या काळचं आर्किटेक्चर इतकं जबरदस्त होतं की त्या काळच्या ज्या बिल्डिंग्स आहेत, त्या काळच्या ज्या वास्तू किंवा मॉन्युमेंट्स आहेत त्या 100, 200, 150, 300 वर्ष झाली तरी आज जसेच्या तशी आहेत. आणि आत्ताचे बिल्डिंग्स बांधतात 50-60 वर्ष झाली की त्या बिल्डिंग 50-60 काय, काही काही बिल्डिंग तर 15-15 वर्षात धडाधड कोसळतात. म्हणजे त्यावेळेचं आर्किटेक्चर किती किती डेव्हलप्ड होतं विचार करा तुम्ही. राईट. त्याच्यानंतर नेचर ऑफ द मॉन्युमेंट्स म्हणजे त्यावेळेचं जे मॉन्युमेंट्स म्हणजे काय, तर वास्तू आहे, त्या वास्तूचं स्वरूप कसं होतं, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची. आता वास्तूचं स्वरूप कशासाठी, तर वास्तूच्या स्वरूपावरून, स्वरूप म्हणजे काय की कशा पद्धतीने बांधलं होतं, त्यासाठी काय मटेरियल वगैरे बांधलं होतं, किती भव्य होतं ते, किती विशाल होतं ते, किती मोठं होतं ते. राईट. यावरून आपल्याला काय कळतं की त्यावेळची इकॉनॉमिक कंडिशन म्हणजेच काय, त्यावेळची आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती म्हणजे काय, त्यावेळी लोक श्रीमंत होते, लोकांकडे किती पैसा होता, सुबत्ता कशी होती लोकांची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळेच्या कळतात. ह्या सगळ्या गोष्टींवर लक्षात ठेवा. राईट. मग just as during the visit to cellular jail in Andaman, we get information about the revolutionary work of V.D. Savarkar. म्हणजेच काय, विनायक दामोदर सावरकर. जर आपण आता हे अंदमान निकोबारच्या बेटात आपल्याला माहिती आहे, अंदमान निकोबार बेटाच्या वेळी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा अंदमान निकोबारचं जे बेट आहे त्या जेलमध्ये त्यांना ठेवलं गेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना. मग आणि त्यावेळेचं त्यांनी ते गाणं पण आहे, तुम्ही तिथे त्यांनी गाणं लिहिलं होतं, एक कविता लिहिली होती, ती कविता तुम्ही वाचलेली आहे, ऐकलेली पण आहे. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, असे एक सुंदरसं गाणं आहे. कधी ऐकायला मिळालं तर नक्की ऐका. श्री विनायक दामोदर सावरकर यांनी ते तिथे लिहिलेलं आहे, त्यांनी लिखाण केले तिथे. तर तिथे जर आपण गेलो तर त्यावेळी विनायक दामोदर सावरकरांनी जे क्रांतिकारी कार्य केलं होतं, बरोबर, तर त्यांच्याबद्दलची माहिती मिळते आपल्याला तिथे, की त्यांना काय कसं, ही बरीचशी माहिती आपल्याला तिथे मिळते. राईट. त्यानंतर बाय व्हिजिटिंग मनी भवन इन मुंबई, मुंबई मधलं जे मनी भवन आहे, राईट, या मनी भवनला जर भेट दिली
तर किंवा सेवाग्राम आश्रम ऍट वर्धा, वर्धा म्हणजे नागपूरच्या जवळ, वर्ध्याला गेलं तर तिथलं सेवाग्राम आश्रम, जर इथे जर आपण व्हिजिट दिली तर तिथे आपल्याला काय बघायला मिळतं, गेट इन्फॉर्मेशन अबाउट द गांधीयन एरा, म्हणजे गांधीजींच्या काळात वर्धा मणिभाऊ आश्रम, किंवा गुजरात मधलं जे, त्याचं नाव मी विसरलो आता, साबरमती आश्रम, गुजरातमध्ये साबरमती आश्रम वगैरे, ह्यांना जर आपण भेट दिली तर आपल्याला गांधीजींच्या बाबतीत, गांधीजींच्या काळातल्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळते, त्यावेळेच्या इतिहासाची माहिती मिळते. राईट, फाईन. प्रत्येक जागेचा एक इतिहास असतो. जसं जिथे आपण राहतो, नाशिकचा एक इतिहास आहे. जर एखादी व्यक्ती कळवणला राहत असेल तर कळवणचा इतिहास आहे. कळवणच्या आजूबाजूला काही गड आहेत, किल्ले आहेत. तिथे साल्लेर मुल्लेर किल्ले आहेत. आपण दिंडोरीला गेलं तर दिंडोरीच्या जवळ एक किल्ला आहे, एक छोटासा किल्ला आहे, डोंगर आहे, त्याचं ऐतिहासिक महत्व असतं. जिथे आपण जाऊ तिथे काही ना काही ऐतिहासिक महत्व असतं. कधीही लक्षात ठेवायचं, इथून पुढे जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर किंवा जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, स्वतः कुठे फिरायला जायला लागाल, त्यावेळी जिथे जाल त्यावेळी तिथे प्रयत्न करायचा की तिथली ऐतिहासिक गोष्ट काय आहे, ऐतिहासिक काय, तिथला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, तिथल्या ऐतिहासिक गोष्टींना भेटी द्यायच्या. राईट, खूप मजा येते. गोव्याला गेलात तर गोव्याला खूप वेगवेगळे चर्चेस, खूप जुनं चर्च आहे. लोक गोव्याला जातात आणि समुद्रकिनारी फिरतात, बावळट लोक असतात. मी त्यांना बावळट म्हणतो, मूर्ख. गोव्यामध्ये ब्रिटिशांच्या काळातलं, पोर्तुगीजांच्या काळात, गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं, मग पोर्तुगीजांच्या काळातलं तिथे बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. अतिशय सुंदर सुंदर, खूप छान छान गोष्टी पाहायला मिळतात. तिथे त्यावेळेचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. लोक जातात मूर्खासारखे, नाही करायला पाहिजे, मजा करायला पाहिजे. गोव्यामध्ये गेलं की तुम्ही सागर किनारी जा, मजा करा, समुद्र किनारी एन्जॉय करा, तेही करायला पाहिजे. बट फक्त लोक तेच करतात, बाकीच्या गोष्टींकडे लक्षच देत नाहीत. खूप काही आहे पाहण्यासारखं गोव्यामध्ये, ऐतिहासिक गोष्टी. तर ह्या गोष्टी कधीही तुम्ही जर पाहायला मिळाल्या तर डेफिनेटली पहा. गोव्यामध्ये फिरायला गेला, जिथे जाल तिथे काही ना काही असतंच. जसं लास्ट पार्ट आहे आपला, बघा. ही जी भौतिक साधने आहेत, या भौतिक साधनांमध्ये हे जे आहे, या भौतिक साधनांमध्ये वेगवेगळे काय आहेत हे बघा. हे काही ठिकाणं आहेत, त्यांची काही नाव, अजंता केव्स आहे, तुम्ही काहींनी पाहिले असेल. अशोका पिलर आहे, एलोरा केव्स आहेत, औरंगाबादच्या जवळच आहेत ते. राईट, त्यानंतर एलिफंटा केव्स ही मुंबईला आहे, समुद्रामध्ये साधारण 9 ते 10 किलोमीटर आतमध्ये बोटीने जावं लागतं. अतिशय सुंदर आहे, मी पाहिलंय. मी स्वतः मुंबईचा आहे, त्याच्यामुळे मुंबईची बरीचशी माहिती आहे मला. राईट, मुंबईला तुम्ही म्हातारीचा बूट पाहू शकता, तोही आहे, पाहण्यासारखा आहे. म्हातारीचा बूट म्हणजे फार मोठा असा बुटाची प्रतिकृती तयार केली आणि अतिशय सुंदर. त्याच्या आजूबाजूला जे गार्डन आहे, ते गार्डन तर खूप पाहण्यासारखं आहे. राईट, तर ते आहे. त्याच्यानंतर इथे पहा, बदामी पॅलेस जो आहे. राईट, त्याच्यानंतर ऐहोल, आयहोल ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर पिटरकल. राईट, आणि हे काही ठिकाणं, अशी जी वेगवेगळी ठिकाणं आहेत, हे काय म्हणतात, हे भौतिक साधनांचं एक उदाहरण आहे. राईट, सो इथे आपण